भाषण सुरू झालं, मग आम्ही म्हणायचो की हां, आता असं होईल म्हणजे 10, 15, 20, 25 सभा कव्हर केल्यानंतर तशी सवय झाली होती. आणि अगदी सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन होतो त्यावेळेला तर असं वाटायचं की अरे असं का बरं सांगत असतील, हे जरा लाईट कमी करा. तर ते आता इथे उभं राहिल्यावर जाणवत आहे की असं हे सगळे मोठे नेते का सांगतात. त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, एखाद्या साहेबांची स्टाईल असेल, पद्धत असेल. बागवे सर आले. महाराष्ट्रातलेच नाही तर देशात ज्यांनी मराठी भाषेला अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांसमोर सादर केलं असे माझे सर, आपल्या सगळ्यांचे सर आणि ज्येष्ठ कवी ज्यांच्यावर सरस्वतीचा आशीर्वाद आहे असे बागवे सर इथे उपस्थित झाले. सर, आता मला थोडं टेन्शन आलंय, म्हणजे ज्यांच्या समोर बसून शिकलो त्यांच्या समोर भाषण करायचं. खरं तर मला अगदी सगळ्यात आधी जेव्हा अविनाश जाधव यांचा फोन आला तेव्हा मी म्हटलं बाबा मी काय राजकीय पक्षाच्या मंचावर येणार नाही, पण मग आमचं थोडं बोलणं झालं आणि मग मी म्हटलं की नाही मी येईन. आणि मी येईन तर माझ्या डोक्यातले काही विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करेन. काही विचार पत्रकार म्हणून असतील, काही विचार सर्वसामान्य नागरिक म्हणून असतील आणि मराठीचा एक आपल्यासारखा सेवक म्हणून काही विचार असतील. सगळ्यात आधी जरी पत्रकार असलो तरी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून सुरुवातीलाच करतो आणि मला असं वाटतं बोजेवार सर सुद्धा त्याच्याशी सहमत होती. अनेकदा आम्ही असं म्हणायचो की मराठीचं आंदोलन मनसेनं केलं, मराठी पाट्यांचं आंदोलन केलं, मराठी तरुणांच्या करता नोकऱ्या वगैरे अशी आंदोलनं केली आणि मग एक कायम प्रश्न पत्रकारांचा लाडका माननीय राज ठाकरे यांना विचारला जायचा, तुमच्या आंदोलनाचा सक्सेस रेशो काय. आणि मग गेल्या काही काळात राज ठाकरे यांनी आवर्जून सांगायला सुरुवात केली आणि जे खरंही आहे, पत्रकार म्हणून ते मान्य केलं पाहिजे की मराठी पाट्यांचा विषय जेवढा मनसेनं लावून धरला आणि त्याचा सक्सेस रेशो हळूहळू दिसायला लागला, न्यायालयाचा आदेश आला, त्यानंतर सुद्धा मनसेनं हा विषय लावून धरला. त्यामुळे मला पक्ष, राजकीय विचार आणि बाकीचं सगळं बाजूला ठेवून मी हे खरं मनापासून आज सांगतो. याकरता मला राजसाहेब ठाकरे यांचं खरंच मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं हा विषय हाताळला, पुढे नेला, वेळप्रसंगी आंदोलनं केली, कार्यकर्त्यांच्या अंगावर केसेस आल्या, त्या सगळ्या विषयात मी फार सविस्तर जात नाही. पण दुसरा एक चांगला विषय झाला, मला शिवाजी पार्कची ती सभा आठवते, मी कव्हर करायला गेलो होतो जेव्हा नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि त्याच्यात मागण्या काय आहेत. आम्ही विचारलं ना की बाबा बंद दाराआड चर्चा झाली, त्याच्यात ठरलं काय. आपल्याला त्या बंद दाराआडच्या चर्चेत जायचं काही कारण नाही, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाकरता त्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट होती की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला लवकरात लवकर मिळावा आणि तो पुढच्या काही काळात मिळाला. त्यासाठी सुद्धा राज ठाकरे, महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी, महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी खूप आग्रह धरला. जेव्हा या विषयावर बोलायचं असं ठरलं आणि मी थोडासा विचार करायला लागलो, तर मला असं वाटलं की औपचारिक दर्जा कदाचित आत्ता मिळाला असेल, पण त्या अर्थानं मराठी भाषा ही अभिजातच आहे. मराठी भाषेची सुरुवात, त्याची वाटचाल, हे सगळं इतकं अभिजात आहे. आणि मराठी भाषेनं जसं आपण म्हणतो की संस्कृतमधले अनेक शब्द मराठीत आले आणि मराठीत संस्कृतचा भरपूर प्रभाव आहे, परिणाम आहे, तर मराठीचे सुद्धा अनेक शब्द आता इंग्रजीत आवर्जून वापरले जायला लागले. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया आणि BBC सारख्यांनी सुद्धा रास्ता रोको हा मराठीतला शब्द स्वीकारला, बंद हा मराठी शब्द स्वीकारला, आंदोलन हा मराठी शब्द स्वीकारला. तर आपण काही वेळेला बोलण्याच्या ओघात असं म्हणतो की या भाषेचा प्रभाव झाला, त्या भाषेचा प्रभाव झाला, पण आपणही दुसऱ्या भाषेत काहीतरी योगदान दिलंय हे आपण काही वेळेला विसरतो. तर आपण मराठी भाषिक म्हणून, महाराष्ट्रातले नागरिक म्हणून याही गोष्टींचा आपण विसरता नाही कामा. मधून अधून आपण स्वतःला आठवण करून घेतली पाहिजे या गोष्टीची. दुसरं मला असं वाटतं की
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही म्हणून आपण सगळ्यांनी आंदोलनं केली, पत्रांचं आंदोलन झालं, सह्या पाठवणं झालं, अन्य काही आंदोलनं झाली. पण खरं तर बागवे सर, दर्जा मिळत नव्हता त्याच्यापेक्षा दर्जा मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढली आहे असं मला वाटतं. आणि ती वाढली याच्याकरता, एखादी गोष्ट जेव्हा मिळत नसते ना तेव्हा त्याच्याकरता आंदोलन करणं सोपं असतं. पण ती गोष्ट मिळाल्यानंतर ती टिकवणं, ती वाढवणं हे जास्त अवघड असतं. म्हणजे अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करणं, एखादी व्याख्यानमाला आयोजित करणं हे सोपं असतं. 25 कार्यकर्ते एकत्र येऊन नेटानं काम करतात, व्याख्यानमाला यशस्वी होते. पण ती जर का दरवर्षी आयोजित करायची असेल तर तुम्हाला खूप मेहनत करायला लागते. मराठी भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला आहे, पण मग हा मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शासकीय स्तरावर अनुदान मिळेल, काही वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन होईल, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण आपल्या सोबत असलेली मराठी टिकवणं, रुजवणं, वाढवणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं मला मनापासून वाटतं. आणि याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका असू नये. अनेकदा असं म्हटलं जातं मराठी टिकणार का नाही, मराठी शाळांचं काय होणार. त्याच्यात मी नंतर येतो की आता तर CBSEच्या संदर्भात राज्य सरकारनं काही निर्णय घेतले. मध्ये हिंदी कंपल्सरी करण्याचा विषय झाला, मग त्याच्यात सरकारनं स्पष्टीकरणही दिलं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन असलेल्या दोन्ही मान्यवरांना पुरेसा वेळ देण्याच्या दृष्टीने मी काही गोष्टी फक्त पटापट सांगतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आणि अन्य राजकीय पक्षांनी जसं मराठी भाषा पाट्यांचं आंदोलन चालवलं ना, तसं पुढच्या काही काळात अशाच मराठी नावांचं आंदोलन चालवावं असं मला वाटतं. आणि ते अशा करता तुम्ही गेल्या काही काळात मला वाटतं अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं. अप ठाणे काय म्हणजे घोडबंदर रोडला आता त्यांनी एक वेगळं काहीतरी, तर अप्पर ठाणे, अप्पर घोडबंदर. आता या सगळ्या भागात तुम्ही गेलात किंवा गेल्या काही काळात ठाण्यात झालेल्या नवीन सोसायटी पाहिल्यात तर त्याला एकापेक्षा एक अशी जबरदस्त नावं आहेत. अशी नावं आहेत ना की शोधूनही त्याचा अर्थ सापडत नाही. मग कोणीतरी म्हणतं की अरे ना ते इटालियन नाव आहे, कोणीतरी म्हणतं की त्याला जर्मन भाषेत त्याचा असा काहीतरी अर्थ आहे. अरे पण आपल्याकडे मराठी भाषेत जर का इतकी छान छान सुंदर नावं आहेत तर सोसायट्यांचं नाव हे मराठीत का असू नये. एक सहज सुचला म्हणून विचार मांडला. असूच शकतं. म्हणजे आता मी राहतो समतानगरमध्ये, तिथे तारांगण नावाची एक मोठी सोसायटी आहे, सगळी नक्षत्रांची नावं आहेत. वसंत विहार हा एक मोठं गृहसंकुल आहे घोडबंदर रोडला, तिथे अशी छान मराठी नावं आहेत. असं काही नाही आपल्याकडे मराठी नावांची आणि अशांची कमतरता आहे. आपणच सगळेजण वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये राहतो, आपणच ठरवलं तर हे सहजपणे करू शकतो. आणि असं काहीतरी एकदम खतरनाक वाटावं असं इंग्रजी आणि अर्थ नसलेलं जर्मन, फ्रेंच किंवा रशियन नाव शोधून काढण्यापेक्षा सहज सोपं असलेलं मराठी नाव आपण देऊ शकतो. पुढच्या काही काळात आपण मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी आणि मराठी करता कायमच पुढाकार घेणाऱ्या मनसेनं याचाही विचार करावा असं मला वाटतं. सर, एक वाद गेल्या अनेक वर्षांपासून थोडा थोडा वाढत गेला, तो म्हणजे बोली मराठी किंवा जी सहज बोलली जाते माध्यमांमध्ये किंवा आपल्या सगळ्यांमध्ये, आणि प्रमाण मराठी. पण मराठीचा एक अभ्यासक म्हणून, म्हणजे सर मलाही शाळेत कॉलेजला शिकवायला होते, त्याच्यामुळे त्यांच्या समोर मी बोलणं जरासं धाडसाचं ठरेल. ते जेवढे सरस्वतीचे उपासक आहेत तेवढा मी निश्चित नाही. माझी भूमिका आपली कॅमेऱ्याच्या मागे किंवा कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून प्रश्न विचारण्याची जास्त राहिले. पण तरी मराठी भाषेतलं बोली भाषांचं स्थान आणि त्याच्याही पेक्षा योगदान हे कोणीच नाकारू शकत नाही. किंबहुना कुठलीही भाषा ही त्या त्या भाषेशी जोडल्या गेलेल्या बोली भाषांमुळे अधिकाधिक समृद्ध होत असते. मग मी थोडासा विचार करत होतो आणि असं लक्षात आलं की एक 2-3 बोलीभाषा मला साधारण माहीत होत्या. आणि मग वाचता वाचता असं लक्षात आलं की अरे आपल्याला वऱ्हाडी, खानदेशी, पुणेरी, मराठवाडी, कोकणी, मालवणी या साधारण माहिती आहेत. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना झाडी बोली माहिती असेल.
झाडीबोली ही विदर्भातल्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर अशा एक 2-3 जिल्ह्यांमध्ये, कदाचित एक 4-5 जिल्ह्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. आता काही वर्षांपूर्वी मी BBC इंटरनॅशनलला एक स्टोरी वाचली होती सर. आफ्रिका खंडामध्ये अशाच काहीशे बोलीभाषा वेगवेगळ्या भागानुसार बोलल्या जातात. आणि मी ही गोष्ट सांगतोय ती साधारण एक 12-14 वर्षांपूर्वीची आहे. ही स्टोरी BBC इंटरनॅशनलची अशी होती की ती विशिष्ट एक आफ्रिकन खंडातली भाषा बोलणारे 2च जण राहिले होते. ते दोन्ही 80च्या वयोगटातले होते. आणि BBCनं त्या स्टोरीत असं लिहिलं होतं की त्याच्यातला एक आता पूर्ण झोपून आहे, आजारी असतात. आणि दुसऱ्या ज्या आजीबाई होत्या त्या अशा एक 85 वर्षांच्या, त्यांनाही आता फारसं काही चालता फिरता येत नाही. तर ती त्या दोघांनाच माहिती असलेली बोलीभाषा होती. त्यांच्यानंतर ती बोलीभाषा गेली एका अर्थाने. तर मंडळी, एखाद्या बोलीभाषेचा मृत्यू किंवा ती संपणं हे एखाद्या मूळ प्रमाण भाषेला कमकुवत करणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या बोलीभाषा या सगळ्या टिकल्या पाहिजेत. आपण जर का एखाद्या विशिष्ट भागातनं असू, कोल्हापुरातनं असू, तर खरं तर कोल्हापूरची अशी एक वेगळी खास भाषा आहे. त्याचा एक वेगळा लहेजा आहे, त्याचा एक वेगळा टोन आहे. म्हणजे उदाहरण जरा थोडं ऑड आहे, पण एखादी शिवी कोल्हापुरात अशी, अरे मित्रा लय दिवसानं भेटलास, आणि मग एक अशी शिवी घातली जाते. पण ती शिवी ही अन्य महाराष्ट्रातल्या भागाकरता शिवी म्हणून असते, पण इथे तो शब्द हा फार वेगळ्या अर्थाने घेतला जातो. असं बोलीभाषेत अनेक शब्दांचं आहे. तर या बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याच्यातल्या या सगळ्या वादामध्ये मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्रात सर्वदूर समजावी अशा करता आपण प्रमाण भाषा काही प्रमाणात मान्य करायला हरकत नाही. हां, मग त्याच्यावर मग वाद होतो की मग ही कुठून आली, याचा जन्म कुठला. आता त्या वेळेला त्या भागात जी भाषा प्रभावी होती किंवा जी शिक्षणाची केंद्र होती, त्यातून ठरलं की कोण प्रमाण भाषा त्यावेळेला तयार करतं. त्यावेळेला जर का कोणी एकेकाळी म्हणजे 150 वर्षांपूर्वी पुण्याच्या ऐवजी जर का रत्नागिरी शिक्षणाचं केंद्र असतं, तर एक कोकणी टच असलेली भाषा ही प्रमाण भाषा झाली असती. त्यावेळेला जर का चंद्रपूर हे चुकून केंद्र राहिलं असतं, तर कदाचित वैदर्भीचा प्रभाव असलेली, हिंदीचा प्रभाव असलेली भाषा ही प्रमाण भाषा झाली असती कदाचित, असं मला वाटतं. एक भाषेचा विद्यार्थी किंवा पत्रकार म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला. तर बोलीभाषा या जपल्याच पाहिजेत. गेल्या काही काळात महाराष्ट्रात काही प्राध्यापकांनी आणि भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी आवर्जून असा प्रयत्न केला की या बोलीभाषांमध्ये वेगवेगळ्या शब्दांचं संकलन करायला सुरुवात केली. आपल्याकडे काय आहे, मराठी माणूस हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो, मराठी माणूस हा सैन्यात जाऊन शत्रूला तोंड देऊ शकतो, पण मराठी माणूस हा काही वेळेला व्यवसाय करण्यात आणि डॉक्युमेंटेशन करण्यात कमी असतो असं म्हटलं जातं. तर आपण हेही कधीतरी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या प्राध्यापकांनी हे आवर्जून केलं आणि वेगवेगळ्या बोली भाषेतले जे शब्द आहेत तर त्याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. तर त्यांचं अशा काम करणाऱ्यांचं सुद्धा मराठी भाषेतलं योगदान हे खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. आता मगाशी ज्याचा उल्लेख केला होता त्याचा उल्लेख करतो आणि मी थोडंसं आवर्त घेतो. गेल्या काही काळात शासनानं असं निर्णय घेतला की आता सरसकट CBSEच्या शाळा शासकीय माध्यमातून सुद्धा केल्या जातील. मग अगदी जिल्हा परिषदेच्या आणि अन्य शाळांमधनं CBSEचा अभ्यासक्रम असेल. आणि योगायोगाने शिक्षण मंत्री दादा भुसेंना भेटलो होतो हा निर्णय झाल्यानंतर, आणि त्यांनी म्हटलं की असं नाही आहे, याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, आणि मग त्यांनी काही गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. पण सरकारनं काय निर्णय घेतला तर CBSE आणायचं. CBSE आणायचा सरकारने का निर्णय घेतला तर त्यावेळेला दादा भुसेंनी सांगितलेली गोष्ट, आणि मी गेल्या काही काळात जी पाहतोय, ज्या ठाण्यातल्या नौपाड्यातल्या सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये मी शिकलो सर, त्या शाळेनं सुद्धा आता पारंपरिक मराठी आणि SSCचा अभ्यासक्रम थोडासा सायडिंगला टाकल्याचं दिसतं. त्यांनी CBSE सुरू केलं. बरं,
आपण एकीकडे सरकारला दोष देतो, आम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारतो, काय सरकारला वेड लागलंय, इतक्या वर्षांचं SSC बोर्ड आहे, इतक्या वर्षांचं बालभारती आणि सगळी शैक्षणिक रचना आहे, आणि या सगळ्या शैक्षणिक रचनेला बाजूला ठेवून तुम्ही काय नवीन CBSEचं खूळ आणताय, ह्याला काय अर्थ आहे का, याने मराठीची गळचेपी होईल. पण मंडळी, ज्या वेळेला आपण या सरकारच्या निर्णयाकरता सरकारकडे 1 किंवा 2 बोटं करतो ना, तेव्हा त्याच्यातली 2 बोटं आपल्याकडे आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. माझ्या स्वतःचं सांगतो, माझ्या मुलाला मी मराठी मीडियममध्ये घातलं होतं, पण त्या ठिकाणचे मराठी मीडियममधले माझे अनुभव काही इतके वाईट होते की जे स्टेजवरनं सांगण्यासारखे नाहीत. त्यानंतर मी त्याला सेमी इंग्लिशमध्ये घालण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ती शाळा सेमी इंग्लिश, आता बऱ्याच 99% शाळा सर मला वाटतं सेमी इंग्लिशच आहेत ना. पूर्ण मराठी शाळा फक्त कदाचित महानगरपालिकेच्या किंवा काही जिल्हा परिषदेच्या असतील, बाकी सगळ्या शाळा आता सेमी इंग्लिश आहेत. आता त्या शाळेत सुद्धा गेले काही दिवस चर्चा सुरू आहे की काय करावं बा, CBSE करावं का. तर आपल्याला ना CBSE मग असं ते पुढे एवढा स्कोप आहे अशा गोष्टींचं आकर्षण असतं, आणि तुमच्या माझ्यासारखे पालक सुद्धा अशा 4 गोष्टींना किंवा त्या शाळेतला चकाचकपणा फार एकदम लय भारी असतं बरं का, असं करून त्याच्या मोहात पडतो, आणि आपणही असा आग्रह धरतो की आपण आपल्या मुलाला CBSE शाळेमध्ये घालावं. आता हे दोन्हीकडनं होतं. जेव्हा पालक सरसकट आपल्या मुलांना CBSEत घालायला सुरुवात करतात आणि मग शासकीय शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, तेव्हा सरकार विचार करतं की रिकाम्या बेंचच्या करता शिक्षकांना पगार द्यायचा आणि अनुदान द्यायचं, त्यापेक्षा शाळा CBSE करावी, म्हणजे मुलांची संख्या किमान एक 10 डोक्यांनी वाढेल, आणि मग जे काही अनुदान आहे ते किमान सत्पात्री जाईल. जातं की नाही मला माहीत नाही, त्याच्यात आता जायला नको फार, पण त्याच्यामुळे हे दोन्ही बाजूनी आहे. आता ही फार लांब प्रोसिजर आहे. म्हणजे एक पालक, मग कोणीतरी 2 जण म्हणतील, या ताई उभ्या राहतील, म्हणतील अहो त्या मराठी शाळेत काय शिकवतात माहिती आहे का तुम्हाला, उगाच इथे राहून भाषणं देतात. पण असं आहे की ठीक आहे, एक शिक्षक जर का बरा नाही याचा अर्थ सगळेच शिक्षक बरे नसतात असं अजिबात नसतं. त्यामुळे केवळ एका शिक्षकाने एका वेळेला वर्गात विद्यार्थ्याला योग्य शिकवलं नाही आपल्या मनासारखं, आपल्याला वाटतं ना की त्याने योग्य शिकवलं नाही, तो शिकवतो का नाही हा वेगळा भाग आहे, तो शिकवतही असेल चांगलं. तर हे दोन्ही बाजूनी असतं. CBSE शाळांची मागणी होणं, मराठी शाळांकडे आपण पाठ फिरवणं, आणि मग सरकारने म्हणणं की आपण सरसकट CBSE सुरू करावं. त्यामुळे हे दोघांनाही प्रयत्न करावे लागतील, सरकारलाही प्रयत्न करावे लागतील आणि पालकांनाही आग्रह धरायला लागेल की आपण सरसकट CBSEत घालणार नाही, ज्या शाळा आहेत त्या अधिक चांगल्या करण्याचा सरकारने प्रयत्न केला पाहिजे. मग त्यात पालकांचा, शिक्षकांचा सहभाग, संस्थाचालकांचा सहभाग, हा सगळा विषय आला. आता एक माध्यम प्रतिनिधी म्हणून काही गोष्टी सांगतो आणि काही चुकाही मान्य करतो. म्हणजे मला नुसताच इथे उभं राहिलोय म्हणजे सल्ले द्यायचे आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं अशातला भाग नाही, कारण ते सोपं असतं. काही वेळेला मी इथे उभं राहून सरकार नालायक आहे, काही कळत नाही, कोण शिक्षण मंत्री आहेत, डोकं चालवतात का नाही, कोणाला विश्वासात घेतलंय, हे म्हणणं सोपं आहे. पण तिथे जर का मी बसलो तर मी काय करेन आणि मी त्याच्यावर सोल्युशन शोधेन का, हाही प्रश्न आहे. तर त्या बाबतीत मला असं वाटतं की काय काय होऊ शकतं किंवा काय काय केलं पाहिजे. तर मध्ये मी एका ठिकाणी एक बातमी वाचली होती, घटना डोंबिवलीतली आहे. आता ती कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे याच्यात आपल्याला जाण्याचं काही कारण नाही, पण एका सोसायटीमध्ये कोणीतरी तिथे मध्ये जिन्यात उभे होते गप्पा मारत, आणि जाताना कोणीतरी असं म्हटलं एक्सक्यूज मी, साईड प्लीज, आणि त्याच्यावरनं ते मराठीत नाही बोलले म्हणून मारामारी सुरू झाली. ठीक आहे, ही तात्कालिक घटना होती, पण मला एक सांगा, असेल इच्छा तर हात वर करून सांगा, नाहीतर मनातल्या मनात आपलं उत्तर द्या. एक्सक्यूज मी आणि सॉरी. सर हे आता मराठी शब्द झाले, हे आता बऱ्यापैकी मराठी शब्द झाले. तर आपण मला म्हणजे मी याचा उल्लेख अशा करता केला की काही वेळेला जसे आपण काही शब्द स्वीकारले तर उगाचच अशा छोट्या छोट्या शब्दांनी आपण अपमानित होण्यापेक्षा आपण चांगले चांगले मराठी शब्द वापरू शकतो का,
तर आपण सगळ्यांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे. मध्ये कोरोनाच्या काळात आणि नंतरच्या काळात आम्ही घरातल्या घरात काही खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि सर पत्त्याचा जो कॅट असतो ना, तर त्याच्यात आम्ही काही लेखकांची नावं त्याच्यावर लिहिली, काही मराठी शब्द लिहिले आणि मग ते पत्ते काढायचे. एक पत्ता काढला, त्याच्यावर असेल लिहिलेलं असेल समजा कान, तर कान या शब्दाचा वापर आपण कुठे कुठे कसा कसा करतो, तो वाक्प्रचारात, म्हणीत किंवा अन्य गोष्टीत कसा करतो, हे प्रत्येकाने दोन दोन त्याची उदाहरणं द्यायची. मग कानामागून आली आणि तिखट झाली, कानकोंडा, हलक्या कानाचा, लांब कानाचा, किंवा असे आणखीन शब्द आपल्याला थोडासा विचार केला तर सुचू शकतात. तर असे छोटेसे खेळ खेळलो आपण घरातल्या घरात, तर तुमच्या असं लक्षात येईल की अरे हा शब्द आपण लहान असताना नेहमी वापरत होतो, हे शब्द आपल्या कानावर 10 वेळेला पडलेत. पण आता मुलांच्या कानावर हे शब्द पडतच नाहीत, कारण आई वडीलही वापरत नाहीत. शाळेतही त्या वर्गात त्या विषयाचा शिक्षक आला की त्याचबद्दल बोलतो आणि तोही वापरत नाही, आणि त्याच्यामुळे मुलांच्या कानावर हे शब्द पडतच नाही. तर अशा काही शब्दांना मी जेव्हा आठवण्याचा प्रयत्न केला आणि मला ते वाचता वाचता किंवा विचार करताना असं लक्षात आलं ना सर, की समानार्थी शब्द हे मराठीमध्ये जितके विपुल प्रमाणात आहेत ना, तेवढे फारच कमी भाषांमध्ये आहेत. म्हणजे याच्याकरता पाणी या शब्दाचं कायमच उदाहरण दिलं जातं, पण मी त्या फार उदाहरणांमध्ये आत्ता जात नाही. मी जे आत्ता थोडासा विचार केला होता त्याबद्दल तुम्हाला सांगतो. तर असे असे तुम्ही छोटेसे खेळ खेळून ही जी आता सरकारनं औपचारिकपणे अभिजात केलेली मराठी भाषा आहे ना, ती टिकवण्याची आपली जी जबाबदारी आहे, त्याच्यात असे छोटे छोटे खेळ तुम्ही करू शकता. मग त्यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, असे शब्दांचे हे करून तुम्हाला वापर करता येईल. आणि मी म्हटलं तसं त्याच्यात असं लक्षात आलं, मगाशी मी कान म्हटलं, तर कानामागून आली तिखट झाली, कानकोंडा, हलक्या कानाचा, लांब कानाचा, कानात न शिरणं, कानोसा घेणं, कानावर हात ठेवणं. आपण तोंड हा शब्द घेतला तर तोंडाला लगाम घालणं, तोंड सुटणं, तोंडाला कुलूप घालणं, तोंडाळ, तोंड मारणं, तोंडी लागणं, तोंडी लावणं. तोंडी लागणं आणि लावणं याच्यात फरक आहे. तोंडी लावायला लागतं म्हणजे आपण जेवणात आपल्याला एखादा काय चटणी कोशिंबीर अन्य काय आहे तर तोंडी लावणं काय आहे, आणि तोंडी लागणं म्हणजे एखाद्याशी नाहक वादविवाद करत बसणं. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण केवळ असं म्हणत बसणं, काय सरकारनं दर्जा दिला, पुढं काय, तर तो टिकवायचा आहे तुम्हाला आणि मला. केंद्र सरकार येणार नाही आणि राज्य सरकार आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीनं कामं करत राहील. त्यांच्याकडे एक प्रस्ताव आला की ते प्रस्तावावर विचार करतील आणि निर्णय करून सही करून पुढे पाठवतील. प्रशासनाचं काम तेवढंच आहे. मराठी टिकवायचे, रुजवायचे आणि वाढवायचे ही तुम्हाला आणि मला. अन्य राज्यातनं कोणीही येऊन मराठी भाषा, त्याच्यातलं साहित्य, त्याच्यातला विनोद या गोष्टी टिकवण्याकरताही धडपडणार नाही आणि वाढवण्याकरता तर त्याहून धडपडणार नाही. खरं तर आणखी काही गोष्टी आहेत, पण दोन मान्यवर आहेत, दोन्ही माझ्यापेक्षा अनुभवाने, ज्ञानाने ज्येष्ठ आहेत. मलाही त्या दोघांचं ऐकायला आवडतं, आपल्यालाही सगळ्यांना त्यांचं ऐकायला आवडेल, त्यामुळे मी थोडासा थांबतो. पण कदाचित मी पत्रकाराच्या चष्म्यातनंच हे सगळं मांडलं असेल, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की ज्याचा उल्लेख मगाशी केला, खरं तर 10च्या बातम्या हा विषय आता माझ्याकरता संपलाय, कारण मी ना ABP माझामध्ये आहे ना आता मी न्यूज 18 लोकमतमध्ये आहे. पण म्हणजे हा भाग जरी सोडून दिला तरी मराठी वाढवणं, जपणं, ती रुजवणं हे सगळं तुम्हाला आम्हाला मिळूनच करायचं आहे. आपण ती जेवढी त्याचा वेगवेगळ्या मार्गानं त्याचा उपयोग करू तेवढी ती वाढेल. आणि नाहीतर मग एक 5 वर्षाने आपल्याला परत याच ठिकाणी एखादा कार्यक्रम घ्यावा लागेल की मराठीमध्ये असे शब्द होते बरं का, असे शब्द त्यावेळेला इकडनं वापरले जायचे. तर असे दाखले जर का द्यायला लागणार नसतील, इतिहासात काय होती मराठी, असा एखादा निबंध
आपल्या मुलांना कुठेतरी येईल आणि मग तुमच्या आमच्या वयाचे सगळेजण पंजोबा झालेले असतील आणि मग त्यांना सांगू की आमच्या वेळेला आम्ही अशा मराठीत बोलायचो. तर अशी वेळ आपल्या जर का कोणावर यायला नको असेल तर आपण चांगलं मराठी बोललं पाहिजे. मराठी बोलताना त्याचा उपयोग करताना अजिबात संकोच करायचं काही कारण नाही. आपण योग्य शब्द शोधले पाहिजेत. त्याच्याकरता या दोन मान्यवरांसारखे अनेक मान्यवर ठाण्यात आहेत की जे आपल्याला उत्तम मराठी करता मार्गदर्शन करू शकतील. मला असं वाटतं की मी फार आणखीन उपदेशाचे डोस पाजत नाही, पण पुन्हा एकदा मनसेला च्या ठाण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी केवळ कार्यक्रम घेतले असं नाही, आंदोलनही केली, मराठीकरता आंदोलनं केली, मराठी भाषेकरता आंदोलनं केली. इथून पुढे तुम्हाला अशी आंदोलनं करायला लागू नयेत. त्याच्यापेक्षा अन्य कामात आपण तुमची वेळ, एनर्जी सगळं खर्च करा आणि त्यांनी आंदोलनं मराठीकरता करायची नसतील तर आपण सगळ्यांनी, ठाणेकरांनी आपण मराठीच्या करता अधिकाधिक वेळ दिला पाहिजे, मराठीचं काम केलं पाहिजे, मराठीचा गजर केला पाहिजे, मराठीचा वापर केला पाहिजे. तर आपली मराठी अधिक सशक्त होईल आणि त्याला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर तो टिकेल आणि त्याच्यातनं आणखीन मराठीचं संवर्धन व्हायला मदत होईल. मला इथे बोलावलं आणि आपल्या सगळ्यांसमोर विचार मांडण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आपले आभार. आणि सर खूपसं मी काही चुकलो नसेल, अन्यथा प्राध्यापक म्हणून तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला दोन गोष्टी सांगण्याचा. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.